छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी क्रांती चौक येथे सर्व आंबेडकरी अनुयायी आणि संपूर्ण सामाजिक संघटना यांच्या नेतृत्वाखाली व तसेच सर्व महाराष्ट्र निषेध आंदोलन आणि मोर्चा करण्यात आला असून घटनेचा वृत्तांत असा की महाराष्ट्रातील परभणी शहरातील एका माथे फिरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना करून संविधान शिल्पाची तोडफोड केली आणि त्या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं। त्यात आरोपीला अटक झालीच पाहिजे म्हणून परभणी शहरातील सामाजिक संघटना आणि आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर उतरले आणि एक भलं मोठं आंदोलन हे संपूर्ण शहरभर पसरलं। तणावाचं वातावरण निर्माण झाल्यामुळे आरोपीला अटक करण्यात आली आणि पोलिसांकडून आंदोलकांची देखील धरपकड कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं। सोमनाथ सूर्यवंशी हा आंबेडकरी अनुयायी याला अटक करून पोलीस कोठडीत त्याला बेदम मारहाण करण्यात आली असता तिथे त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली। त्या घटनेचा निषेध म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर निदर्शने निषेध आंदोलन करण्यात आलं। परभणी जिल्ह्यामध्ये शहरामध्ये संविधानाची जी तोडफोड करण्यात आली होती आणि तिची विटंबना करण्यात आली होती त्या निषेधार्थ परभणी या ठिकाणी जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनामध्ये जो LLBला विद्यार्थी आमचा सोमनाथ सूर्यवंशी हा जो शिकत होता याचं शिक्षण घेत असताना तो या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यामुळे त्यामध्ये कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं आणि या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये ज्या सोमनाथ सूर्यवंशी विद्यार्थ्याला कोम्बिंग ऑपरेशनमध्ये त्याचा PCR घेण्यात आला आणि PCR घेत असताना त्याचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला आणि या मृत्यूच्या कारणात सर्व जे पोलीस प्रशासन आणि इथलं असणारं जे सरकार आहे ते सर्व सरकार जबाबदार आहे आणि इथले जे पोलीस प्रशासन SP असेल, कलेक्टर असेल, संबंधित PI असेल तर यांना तात्काळ या सेवेतून बडतर्फ करण्यात यावा आणि त्यांना मनुष्यवधाचा गुन्हा या ठिकाणी दाखल करण्यात यावा। जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हे आंदोलन अधिक तीव्र या महाराष्ट्रामध्ये सर्व पक्ष संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या क्रांती चौकामध्ये या औरंगाबाद शहरामध्ये आज क्रांती चौकात मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण सर्व पक्ष संघटनेच्या वतीने आंबेडकर चळवळीच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात येत आहेत। नेतृत्व करण्यात आलं, मोर्चा काढण्यात आला। त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असलेली संविधानाची प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आली। या सरकारमध्ये असणारे जे धर्मवादी जातीवादी काही लोक आहेत यांना त्या ठिकाणी संविधान नको आहे यांनी त्या ठिकाणी कल्पना केली। त्या विरोधामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काम करणारे कार्यकर्ते भीमसैनिक यांनी परभणीमध्ये शांततेच्या मार्गाने मोठं आंदोलन उभा केलं, परंतु या मोर्चाला हिंसक वळण देण्यासाठी त्या असणाऱ्या पोलिसांनी हे आताच नाही आहे। देवेंद्र फडणवीस जेव्हा या राज्याच्या पदावर आले तेव्हापासून हा जातीय द्वेष कायमचा आहे। त्यांना एकमेव याचं एकमेव कारण की त्यांना या देशामध्ये या राज्यामध्ये शांतता नोंदवण्यासाठी या ठिकाणी हे आंदोलन भव्य स्वरूपाचं झालेलं आहे। या आंदोलनाची मुख्य मागणी आहे की सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीमध्ये जो मृत्यू झालेला आहे तो मृत्यू नसून तिथल्या पोलीस प्रशासनानं हा सुनियोजित केलेला खून आहे आणि म्हणून आमची अशी मागणी की ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सोमनाथ सूर्यवंशींना मारहाण केली, PCR घेऊन त्यांना बेदम पद्धतीने मारहाण करून त्यांचा खून केला, अशा सगळ्या पोलीस निरीक्षकासहित ज्या पोलिसांनी त्यांना मारहाण केली त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि आंबेडकरी अनुयायावर जे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते खोटे गुन्हे तात्काळ त्या ठिकाणी मागं घेण्यात यावे। हजारो आंबेडकरी तरुण त्या ठिकाणी निर्दोष जेलमध्ये दाबून ठेवलेले आहेत, हजारो विद्यार्थी, हजारो महिला जेलमध्ये दाबून ठेवलेल्या आहेत, यांना देखील तात्काळ त्या ठिकाणी सुटका करण्यात यावी। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आमचं सांगणं आहे की तुमच्याच काळामध्ये भीमा कोरेगावची दंगल झाली होती, तुमच्याच काळामध्ये दलितांचे हजारो हत्याकांड झाले होते आणि आजही तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात। तुमच्याच काळामध्ये आज दलितांच्या सरेआम तुमच्या प्रशासनाच्या माध्यमातून कत्तली केल्या जात आहेत। आंबेडकरी समाज हा कदापि सहन करणार नाही। पण देवेंद्र फडणवीसांना आमचं आव्हान आहे, भारतीय जनता पार्टीने इथल्या दलित समाजाचे मते घेऊन सत्तेमध्ये येऊन पुन्हा दलितांच्या कत्तली करण्याचं षडयंत्र सुरू केलेलं आहे, हे महाराष्ट्र कदापि खपवून घेणार नाही। यामध्ये पोलिसांच्या विरोधात आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। शहीद सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाला न्याय मिळवून देण्यासाठी राज्यभर निवेदन देण्यात आली आहेत। जनमतला न्यूज करता दिलीप वरगट यांची रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगरहून।